चॉकलेट म्हणजे सर्वांनाच आवडणारा पदार्थ। हे चॉकलेट कोणत्याही दिवशी आणि कधीही खाऊ शकतो असे अनेक जण आपल्याला सापडतील। आज मी तुम्हाला अवघ्या 10 मिनिटात तयार होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी कॅडबरी चॉकलेट घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही कॅडबरी बनवण्यासाठी फक्त 2 साहित्यांचा वापर केलेला आहे, डार्क चॉकलेट आणि हार्टच्या आकाराचे स्प्रिंकल। सर्वप्रथम डार्क चॉकलेट हे मेल्ट करून घेतलेलं आहे। हे चॉकलेट मेल्ट करण्यासाठी तुम्ही खाली गरम पाण्याचं भांडं ठेवू शकता किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हे चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। ही कॅडबरी बनवण्यासाठी मी कॅडबरीच्या आकाराचा सिलिकॉनचा मोल्ड वापरलेला आहे। हे हार्टच्या आकाराचे स्प्रिंकल्स मी कॅडबरीच्या मोल्डमध्ये लावलेले आहेत। तुमच्याकडे जर हार्टच्या शेपचे स्प्रिंकल्स नसतील तर तुम्ही जेमच्या गोळ्या किंवा दुसऱ्या पद्धतीचे स्प्रिंकल्सचा वापर देखील करू शकता। अशा पद्धतीने सर्व स्प्रिंकल्स हे लावून घेतलेले आहेत। आता त्याच्यावरती मगाशी मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट घातलेलं आहे। हे चॉकलेट व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं। कॅडबरी बनवण्यासाठी जो हा मोल्ड घेतलेला आहे तो पूर्णपणे कोरडा असला पाहिजे। जर का ह्या सिलिकॉन मोल्डमध्ये थोडं जरी पाणी असेल तर हे चॉकलेट खराब होतं। त्यामुळे हे कॅडबरी बनवताना पूर्णपणे काळजी घ्यायची, त्याच्यामध्ये जराही पाणी नसलं पाहिजे। आता हा कॅडबरीचा मोल्ड टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधले चॉकलेट हे सगळ्या बाजूला व्यवस्थित पसरलं जातं। हा मोल्ड आता 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा। लक्षात ठेवा, फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कॅडबरी ही खूप छान सेट झालेली आहे आणि ती अलगट ह्या मोल्डमधून निघाली आहे। अशा प्रकारच्या कॅडबरीज मार्केटमध्ये खूप महाग मिळतात, त्यामुळे अगदी झटपट तयार होणारी सोप्या पद्धतीने तुम्ही ही कॅडबरी घरच्या घरी बनवू शकता। ही कॅडबरी तुम्ही लहान मुलांना खाण्यासाठी तसेच कोणाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी सुद्धा बनवू शकता। कॅडबरीची ही सोपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी असलेल्या बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।